तर हाय सगळ्या यूट्यूब फॅमिलीला स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींचं, भावांचं, बहिणींचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आणि जसं की आपल्या चॅनलचं सुद्धा नाव आहे वंदना बंडगर. तर या चॅनलवर सुद्धा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज सकाळ सकाळचा ब्लॉग काढायला लागले आहे. तर तुम्ही बघू शकता आज चालू झालेलं आहे काम. तरी काम कुठलं आहे ते तुम्ही बघा. आपण काल जो कंपोस्ट खत जे आणलेला होता ना तो बघा कशात मिसळला आहे. तर काय आपली चंदन आणि कस्तुरी कशी बसलेली आहे ती. त्याला बाहेर यायचं आहे, त्याला काय बाहेर काढायचं नाही. या बघा आपल्या शेळ्या अजून वाघरातनं बाहेर काढायच्या त्या. तर हे बघा ठिकी आणलेली ते आपण खत भरायला. तर हे असा कालचा जो खत आहे तो आपण ह्या कंपोस्ट जे आहे ह्या खतामध्ये मिक्स करून JCBनं मस्तपैकी मिक्स करून असा घेतलेला आहे बघा. तर तुम्ही असं बघू शकताय बघा. हे असा डिपो लावलेला एवढा गोल करून मिक्स केलेला आपण या खतामध्ये. आणि काही भैया आणि ह्याने बत्तीत रात्री 10:30 वाजेपर्यंत ठिकी भरली. निमीवर टाकून आलो आहे आणि आता निमी राहिले ती एवढी आता अजून भरायची ती आणि टाकायची. तर खत टाकलेला तुम्हाला झाडांचा दाखवतो परत हा. आणि बघा ही JCB आहे अजून इथंच आपल्याच घरी. तर ह्या JCBनं इथं मिक्स केलेला आहे. आता मोकळा डम्पिंगमध्ये नंतर ह्या भरणार आहे. पण ह्या इथं घरीच लावलेलं आहे. ते मालक गेलेत त्यांच्या घरी त्यामुळे येतील परत ते. आणि ह्यांच्या जोडीदाराचे आहे त्यामुळं बघा. तर लावलेली इथंच खत आपल्याला भरायचं आहे म्हणून इथंच लावून गेले ते. डम्पिंगमध्ये अजून खत भरायचं आहे. तरी ठीक आहे असे भरलेले ते बघा. तर रात्री 10:30 वाजेपर्यंत ठिकी भरली आणि चालू केलं आहे बघा. तर तुम्हाला आता आळ्यातनी खात किती टाकला हे दाखवायला वर जायला लागतंय. सुरुवात तर ही घरीच केलेली आहे. हो काही असं केलेलं आहे. तर ही गोळा करून ठिकी असं भरायचं आहे. तर ठिकी भरून अजून ह्यात भरायची ती आणि वर नेऊन झाडाला वाचायची ती. तर तुम्हाला दाखवू शकते बघा किती खात टाकलं आहे झाडाला. तर दाखवते थांबा. तर बघा चाललेली आता मी वर राहणार तुम्हाला दाखवते तिथं भरायचं आहे खत. तर हे अशा प्रकारे आपली पेरूची झाडं आहे ती. तर पेरूच्या रोपांना आपण लावल्यापासून खत टाकला नव्हता बरं का भावांनो आणि मैत्रिणींनो. आपण कसलाच खत टाकला नव्हता या रोपासनी. आता चालू केले आणि रोपं आपण लावणं तुम्हाला सांगते नंतर. मी एक ब्लॉग काढणारच आहे किती दिवस झाली किती दिवस नाही ह्या रोपांना लावून किती दिवस झालं आपली झाडं कशी आली ती कशी नाही किंवा काय सोडलं किंवा काय असं सगळी तुम्हाला माहिती एका ब्लॉगमध्ये देणार आहे. तोपर्यंत आता म्हणलं खत घालायला म्हणलं टाका. तर बघा ही आपली अशा प्रकारे हे रोपं आलेली ती बिगर खताची. शेणखत कसलाच टाकलेलं नव्हतं आपण. आणि छानपैकी असा ह्याचा शेंडा आणि ह्याचा ग्रोथसुद्धा चालू झालेले आहे. तर तुम्ही बघू शकता हो काही. तर अजून हो का ह्याला आपल्या रोपासनी फळंसुद्धा लागलेली आहे ती बघा. ही अशी कुठं लागली ती बरं का. अशी काही सर्रास ठिकाणी लागलेली नाही ती. कुठं तर चुकून कळी राहिलेली ठिकाणी अशी लागलेली आहे ती बघा. तर लागली ती बघा. तर तुम्हाला दाखवू शकते बघा मी. आपण पहिल्यांदाच एक खत घालायला लागलो आहे रोपं लावल्यापासून. तर बघा ही तुम्ही दिसतोय का बघा गवत होतं बघा. त्या गवतावरच असा खत टाकलेला आहे. आपली एक पाटी असते ती पाटी अर्धी पाटी इकडं अर्धी आणि ह्या झाडाला अर्धी अशा प्रकारे लावलेला आहे. तर बघा तुम्ही बघू शकता एवढा अशा प्रकारे असं आपण खत आज सकाळचा घातलेलं त्या रात्रीच ठिकी भरून ठेवली होती. हे बघा हे असं वतलेलं आहे हे का. आणि बघा हे एवढं असं घातलं. 5 वळी झाले त्या आणि 5 वळी राहिले त्या. तर तुम्ही बघू शकता हे काय आपला अशा प्रकारे आपण खत वतलेलं आहे. जे काल जो कंपोस्ट जे खत आणला होता ती आहे का नाही असा मिक्स करून खातात अशा प्रकारे. मग खत कसा पडला बरा पडला आहे का कमी पडला आहे ते सांगू शकता तुम्ही हो का. हे आणि आपल्या रोपाचे एवढंच आहे. तर खत जरा जास्तच झालेलं आहे बरं का भावांनो बहिणींनो आपल्या पेरूला. तर असू द्या पहिल्यांदाच खत घातलं म्हणलं घालावं जास्त. अजून बरंच घालायचं राहिले. रोजगारी तर काय नाही ती आली. विचारलं होतं पण त्यांना बी काम आहे त्यामुळं पुढं ती काय आली नाही. तर तुम्ही जवळनं बघू शकता काही खत असा काटलेला आहे. तर हो काय झाडं तर केवढं आणि खत तर केवढं किती घातलं आहे बघा रोपाला. आपली झाडं किती ती किती दिवसाची झाडं आहे ती आणि आपला खत किती झालेला आहे. तर राहिलेली ती बाकी इकडं झाडं बघा हो का अशी अजून इकडं राहिली
ही पाईपापासून वर सबमेंटपासून वर एक 2 2 4 एक 5च वळी झालेली आहेत आपल्या घालायच्या. आता अजून ठिकी भरायची ती. तर आज दिवसात काय होईल तेवढं घालून घ्यायचं आहे बघा. आणि दिवसात काय होईल तेवढं घालून घ्यायचं आहे बघा. तुम्हाला दाखवते आपली रोपं केवढी आणि खत केवढा आहे तिथं. तर बघू शकता बघा तुम्ही. आता मी आलेली आहे घरी. तर त्यांनी चालू केलेलं आहे भरायला. चहा नाही काय नाही घेतला. सकाळ सकाळचं चालू केलं आहे बघा. मग भावांनो बहिणीनं कसं आहे शेतकऱ्यांचं नक्कीच सांगा. आणि हो काही आपल्या आता JCBनं आपण नंतर भरणार आहे. तोपर्यंत ठिकी भरून नेणार आहे. आणि कसं वाटते कसा नाही ब्लॉग नक्कीच सांगा. आणि कमेंट करा खत किती टाकले झाला का कमी झाला ती. आणि बघा भरायला चालू केलं मी. घेतला आहे मोबाईल. म्हणलं थोडासा ब्लॉग काढून तुमच्यापर्यंत टाका. तर काही ठिकाणी आमचं भैयानं रात्री पण भरू लागितलं आणि आता पण भरू लागितलं. तर बघा हे असं आहे. तर हे काय JCB आहे आपल्याच घरी. तर डम्पिंग भरायला पडतं. तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा आणि शेअर पण सुद्धा करा. आणि कसं वाटतं कसं नाही ब्लॉग सांगा. तर सगळ्यांना बाय.